श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये कासव असतं आणि कासव का ठेवतात हे तुम्हाला माहितीच असेल, परंतु कासव कोणत्या दिशेला ठेवल्यामुळे, कोणत्या धातूचं कासव कोणत्या दिशेला ठेवायचं आहे तेही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण नुसतंच कासव घेऊन घरामध्ये ठेवणं त्याचा चांगला आपल्यावरती म्हणजे त्याचा चांगला परिणाम किंवा त्याचा जे चांगले परिणाम असतात ते आपल्याला भेटत नाही, किंवा ज्या कारणासाठी आपण कासव घरात ठेवतो त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. त्यामुळे ह्या धातूचा कासव त्याच दिशेला, योग्य दिशेला ठेवल्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा आपल्या जीवनावरती किंवा आपल्या घरामध्ये चांगला परिणाम दिसून येत असतो. त्यामुळेच मी आज तुम्हाला घेऊन आलेले आहे कोणत्या दिशेला कोणत्या धातूचा कासव ठेवला पाहिजे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता प्रत्येकाला माहीत आहे घरात कासव ठेवल्याने गुड लक येतं किंवा पॉझिटिव्ह एनर्जी राहत असते. पण तो कुठे ठेवावा, कोणत्या दिशेला ठेवावा, कोणता कासव कोणत्या दिशेला ठेवावा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जसं थोडक्यात सांगते, असे म्हणतात की कासवाला त्याच्या सत्वगुणामुळे आणि ज्ञानामुळे ज्ञानप्राप्ती झालेली आहे. आता पुराणामध्ये असे सांगितले जातात की कासवाला विष्णूकडून वरदान मिळालेले होते, म्हणून विष्णूंना कासवाला मंदिरासमोर जागा दिली. आणि तुमच्या लक्षात आले असेल की मंदिरासमोर कासवाची मान नेहमी कायम खाली वाकलेली असती, कारण कासव श्री विष्णूंना शरण आले होते, म्हणून त्यांचे लक्ष नेहमी देवांच्या चरणांकडे असते. म्हणजेच याचा उद्देश असा आहे की माणसाने पण आपले सर्व दुर्गुण सोडून मंदिरात प्रवेश करताना अशा पद्धतीनेच मान खाली घालून मंदिरात जायचे असतात, असं सांगण्याचा हा उद्देश आहे. आता कासव आपण कोणत्या धातूचा कासव कोणत्या दिशेला ठेवावा, तर सगळ्यात आधी बरेच जण कासव हा लक्ष्मीचं प्रतीक असतो. कासव घरात ठेवल्याने लक्ष्मी प्राप्ती होत असते किंवा शुभ मानलं जातं, तेथील वातावरण हे पॉझिटिव्ह होत असतं. तर सगळ्यात आधी क्रिस्टलचा कासव पाण्यामध्ये उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवावा. त्यामुळे तुमच्याकडे पैसा कमवण्याच्या नवनवीन संधी प्राप्त होत असतात. नंतर 2 नंबरला आहे पूर्व दिशेला गोल्ड प्लेटेड किंवा कॉपरचा कासव ठेवा. त्यामुळे समाजात तुम्हाला चांगल्या प्रकारे मान सन्मान भेटत असतो. 3 नंबरला आहे दक्षिण आणि नैऋत्य दिशेला पायराईटचा कासव ठेवायचा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असते, तसेच लक्ष्मीची प्राप्ती होत असते आणि आर्थिक अडचण कधीही भासत नाही. त्यानंतर पश्चिम व वायव्य दिशेला चांदीचा कासव ठेवावा. त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉफिट वाढेल व परदेशवारीची तुम्हाला संधी भेटेल. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये ओरिजिनल कासव असतो, तर तोही पाण्यात ठेवल्याने शुभ मानलं जातं, कारण यामुळे घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होत असते आणि सगळीकडचं वातावरण हे आनंदमय राहत असतं. त्यामुळे जर तुमच्याकडे जर धातूचे कासव असेल तर ते ह्या दिशेलाच ठेवा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये असतात कासव, परंतु त्यामुळे तुमच्या वातावरण हे चांगलं राहतं आणि ज्यासाठी तुम्ही ठेवला ते कार्यही तुमचं साध्य होत असतं. त्यामुळे नक्कीच या दिशांना तुम्ही कासव ठेवा. श्री स्वामी समर्थ.